ठरलं तर मग या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या संगीत महाएपिसोड 3 तास स्पेशल भागातल्या महाएपिसोड भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. जबरदस्त एपिसोड आहेत. सगळ्या गोष्टींचे खुलासे होत आहेत. महाएपिसोड भाग 2 मध्ये अर्जुन सायलीची भेट झालेली आणि आता प्रतिमाला अर्जुन आणि सायलीच एकमेकांसाठी कसे कम्पॅटेबल आहेत हे सगळ्याची प्रचिती आले. आणि वेट्रेसेसचे कपडे घालून आता अर्जुन ज्या वेळेला सायलीला पाहणार किंवा सायली अर्जुनला भेटणार त्यावेळेला नक्की काय घडणार, दोघांचा कसा प्लॅन होणार, सगळं महाएपिसोड भाग 2 मध्ये. टिश्यू पेपरवरती आपल्या मनातली गोष्ट आता अर्जुनला सांगण्याचा सायलीचा प्लॅन फेल ठरतो आणि सायली तिकडून निघून जाते. ज्या वेळेला सायली तिथून निघून जाते त्यावेळेला अर्जुनला साधारण जाणवतं की इथून सायली पास झाली आहे का, आणि त्याला आता सायलीचं अस्तित्व जाणवतं. सायली इकडे आता पुन्हा त्या सगळ्या जेवणाच्या इथे येते. कुसुम म्हणते, काय ग, दिलंस का अर्जुन सरांना चिठ्ठी? यावरती सायली सांगते, नाही कुसुमताई, मी चिठ्ठी देऊ शकले नाही. अगं, मी ज्या टिश्यू पेपरवरती लिहिलं होतं ना, मी वाट पाहत होते, अर्जुन सरांच्या बाजूलाच थांबले होते की कधी एकदा अर्जुन सर तो टिश्यू पेपर घेत आहेत आणि आता त्या टिश्यू पेपरला कधी एकदा वाचतायत. पण माझं नशीबच फुटकं कुसुमताई. त्याच वेळेला माझं लक्ष नसताना मी अर्जुन सरांकडेच पाहते. पण त्याच वेळेला अगं इकडे काय झालं माहिती आहे का, सगळाच गोंधळ झाला. या गोंधळामध्ये ना सगळं गडबडलं आणि माझं सगळं हातामधलं ज्यूस हे सांडलं पूर्णपणे त्या नंदिनीच्या अंगावरती. अगं, तिचा पण सगळा कार्यक्रम फेल झाला. यावरती कुसुम म्हणते, पण सायली, तुला जर का आत्ता अर्जुनला भेटता आलं नाही तर तू तुझ्या मनातली गोष्ट आता कशी सांगणार आहेस? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सायली, नाही, आज काहीही झालं ना तरी मला अर्जुन सरांना भेटायलाच पाहिजे आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये कितीही काही झालं तरीसुद्धा आज पूर्णपणे अर्जुन सरांची भेट घेणार. मी त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन चालले. असं म्हटल्यावरती मग मात्र आता सायली अर्जुनसाठी ब्रेकफास्ट घेऊन चाललेली असते. ज्यावेळेला सायली अर्जुनला ब्रेकफास्ट देण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे सागर आणि मुक्ताची एंट्री झालेली असते. ते नंदिनी आणि पार्थला भेटायला आले असतात. पार्थ म्हणतो, बघितलं, घरचं लग्न आणि हे लोक किती लेट आलेले आहेत, ते यांचं न काहीच खरं नाही आहे. यावरती सागर म्हणतो, अरे, लग्न झाल्यावरती तुला समजेल बायकांची कशी नाटकं असतात आणि बायका या सगळ्यामध्ये किती लेट करतात ते. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, काही नाही, तुम्हालाच किती उशीर होत होता ते बघा. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघंजणं बोलत असताना सागरला मस्ती करण्याची हुकी येते आणि सागर सांगायला लागतो, तुला माहिती आहे का नंदिनी, पार्थ ज्या वेळेला कॉलेजमध्ये होता ना त्याला एक मुलगी खूप आवडायची आणि त्या मुलीवरती त्याचं इतकं प्रेम होतं ना, तुला माहीत नाही आहे, आणि त्यासाठी त्याने ही सगळी दाढी मिशी काढलेली आहे. म्हणजे दाढी वगैरे वाढवले ना ती त्या मुलीला इम्प्रेस करायला, तुला वगैरे इम्प्रेस करायला नाही. त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना लग्न करीन तर त्याच मुलीसोबत, असं त्याने मनाशी निश्चय केला होता. आणि म्हणून तुला माहिती आहे का, त्याचं त्या मुलीवरती जीवापाड प्रेम असल्यामुळे आज पण तिच्या तो प्रेमातच आहे. असं म्हटल्यावरती पार्थ सांगायला लागतो, काय रे सागर, काय करतोयस तू? माझी वाट लावायला तू इकडे आलेला आहेस का? यावरती मग आता सागर सांगायला लागतो, नाही, सॉरी नंदिनी, म्हणजे खरं सांगू का तर तुझी मस्ती मी करत होतो फक्त, बाकी तसं काहीही नाही आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे तो ती बाजू सावरून घेतो. नंदिनीला हसू आवरत नसतं. हे सगळं चालू असताना स्टेजवरती अनाउन्समेंट होते की मुक्ताताई आणि सागरदादा, तुमचा एक डान्स परफॉर्मन्स तर आता झालेलाच पाहिजे. आणि त्यावरती मुक्ता म्हणते, नाही, असं अचानकपणे डान्स वगैरे आम्हाला काही करता येणार नाही आहे. त्यावरती आता सागर आणि मुक्ताला कोणताही एक्सक्यूज चालणार नाही असं सांगितल्यामुळे त्या दोघांना डान्स करणं भाग पडतं. मग दोघंही जण डान्ससाठी स्टेजवरती येतात आणि छानपैकी आता कोळी डान्स करतात. सागर आणि मुक्ता यांचा धमाल कोळी डान्स चाललेला असतो. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवायला लागतात. तोपर्यंत इकडे आता आत्या सांगत असते रम्याला, हे बघ, या छोट्या मोठ्या कुरघोडी करत बसू नको. आत्तासुद्धा तुला मी बघितलं, हे नको ते टिश्यू पेपरचं काहीतरी उद्योग आता तू करत होतीस. काय गरज होती तुला हे सगळे उद्योग करण्याची? यावरती रम्या म्हणते, मग काय हातावरती हात देऊन बसून राहू का?
ते काही नाही. मी या सगळ्यामध्ये या गोष्टी नाही हे करू शकत आहे. यावरती आता इकडे सांगायला लागते, आत्या हे बघ, मला माहिती आहे ना तुला कसला आणि किती त्रास होतोय ते. तू काळजी करू नको. काहीही झालं ना तरी सुद्धा हा तुझा त्रास कमी होणार आहे. मी तुला वचन दिलंय ना की हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. तर हा माझा शब्द आहे की हे लग्न मी होऊच देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र रम्या म्हणते, पण त्यावरती आत्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतोच. तोपर्यंत इकडे आता प्रिया खूप एक्सायटेड असते आणि ती आता सांगत असते की अर्जुन चल ना, अर्जुन चल ना, आपल्याला लवकरात लवकर कोणता डान्स करायचं ते ठरवलं पाहिजे ना. यावरती अर्जुन तिच्याकडे अजिबात पाहण्यासाठी तयार नसतो आणि आता काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनने या सगळ्यामध्ये तिला आता पूर्णपणे इग्नोर करायचं ठरवलेलं असतं. मग आता रविराज, पार्थचे बाबा, प्रताप हे सगळेजण डान्स पाहण्यासाठी येत असतात. त्याच वेळेला रविराजांना थोडेसे भाऊक होतात. प्रताप म्हणतो, रविराज, मुलीचं लग्न आहे म्हणून भाऊक होऊ नकोस, सगळं सगळं काही ठीक होणार आहे. त्यावरती रविराज म्हणतात, नाही रे, कितीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये काळजी वाटतेच ना. त्यावरती मग आता सांगायला लागतात पार्थचे बाबा, अरे हो बरोबर आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे. शांता म्हणते, हो, आपली लेक जेव्हा आपण दुसऱ्याकडे देतो ना त्यावेळेला सगळं सगळं आपल्यासाठी कठीण होतं. त्यावरती कल्पना सांगायला लागते, हो, पण आमची तन्वी आहे ना ती माहेरी कमी आणि सासरीत जास्त रमते. त्यावरती इकडे आता पार्थची आई सांगायला लागते, मालिनी, काही काळजी करू नका, तुमची मुलगी सुद्धा सासरी आली ना की सगळं सगळं ठीक होईल. असं म्हणत आपापल्या मुलीबद्दल बोलत आपापल्या दुःख वेदना हे सगळं सांगत एकमेकांशी गप्पा टप्पा चालू असतात. इकडे आता सायली सांगते, कुसुमताई, आज काहीही झालं तरी अर्जुन सरांना भेटण्यासाठी मला आता तिकडे जायलाच पाहिजे. मी आता काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सरांच्या रूममध्ये जाते. असं म्हणत पॅटीस घेऊन ती अर्जुनच्या रूममध्ये जेव्हा चाललेली असते तेव्हा प्रताप आणि आता तिकडे अश्विन असतात. ते दोघं जण त्यांना तिला अडवतात आणि आम्हाला कॉफी मिळेल का असं म्हणतात. त्यावरती सायली आता गडबडते. कॉफी आता या सगळ्यामध्ये जर का आपण इकडे थांबलो तर आता कॉफी यांना द्यायला गेलो तर आपल्याला रंगेहात पकडलं जाईल. म्हणून आता सायली तिथेच थांबते आणि काहीच बोलत नाही. पण त्याच वेळेला कुसुममध्ये येते आणि कुसुम सांगायला लागते, सर, कॉफी इकडे मिळेल तुम्हाला. असं म्हणत ती आता कॉफीसाठी इकडे बोलवते. मग आता अश्विन आणि प्रतापला ती कॉफी देते. तोपर्यंत इकडे आता अस्मिता सांगत असते, मी खरं सांगू का, तर हे सगळे फंक्शनच्या आधी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर हे सगळे फंक्शन स्किप करूया आणि फंक्शन स्किप करून आपण लवकरात लवकर लग्नाचेच विधी करूया. पण पण आत्ता मी जे काही हे पाहते आहे ना त्यामुळे मला असं वाटतंय की नाही नाही, या सगळ्यामध्ये आपल्याला मिरवणं हे बाकी होतं ना. आणि म्हणून म्हणून आत्ता हे सगळे सेरेमनी होत आहेत. छान छान फोटो काढू, छान छान कपडे घालू. पण तू आता तुमचा डान्स परफॉर्मन्स आहे ना, तू पण छानपैकी कपडे चेंज कर. यावरती मग आता सांगत असते प्रिया, हो, मी सुद्धा कपडे चेंज करणारच आहे. आणि ती आता कपडे चेंज करण्यासाठी जाणार असते. पण ती सांगते, अगं, अर्जुन रूममधून बाहेरच यायला मागत नाही. यावरती अस्मिता म्हणते, हो का, अर्जुनला आपण आणूया का रूममधून बाहेर? म्हणजे बघ ना, त्याने रूमच्या बाहेर आल्याशिवाय कसा काय तो एन्जॉय करणार आणि तुला कसं काय एन्जॉय करता येणार? म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनला रूमच्या बाहेर आपल्याला आणायलाच पाहिजे. चल, आपण अर्जुनला रूमच्या बाहेर आणूया. यावरती प्रिया आणि अस्मिता आता अर्जुनला भेटण्यासाठी तिकडे यायला निघालेले असतात. ज्या वेळेला प्रिया आणि अस्मिता ह्या दोघीजणी तिकडे येत असतात त्याच वेळेला सायली आता अर्जुनसाठी ब्रेकफास्टचं निमित्त करून तिकडे चाललेली असते आणि त्यांना ब्रेकफास्ट देणार असते. पण अर्जुनला या सगळ्यामध्ये आता जाणीव होते की आपल्याला इकडे सायली भेटायला येत आहे. अशी जाणीव होत असताना मग मात्र ती आता आलेली आहे म्हणून अर्जुन त्या दिशेने पुढे पुढे यायला लागतो. जेव्हा अर्जुन त्या दिशेने पुढे पुढे येत असतो तो दार उघडायला येणार तोपर्यंत सायली आता दारामध्ये येऊन ऑलरेडी पोहोचलेली असते. सायली दारामध्ये, अर्जुन दाराच्या आतमध्ये आणि अर्जुन आता सायलीसाठी दार उघडायला जाणार. आता सायली सुद्धा अर्जुनच्या इथे येऊन दार उघडायला लावणार.
हे सगळं चालू असताना अचानकपणे आता सायली जेव्हा पुढे येते त्यावेळेला तिकडे अस्मिता आणि प्रिया येतात. अर्जुन तिकडे त्या दिशेने पुढे पुढे येत असताना इकडे अस्मिता आणि प्रिया सायलीला अडवतात. काय ग, समोसे आहेत का, हे पॅटीस आहे का, दे. तोपर्यंत प्रिया मोबाईलवरती बोलत असते. प्रिया मोबाईलवरती बोलत असताना इकडे आता दोघी जणी म्हणजे अस्मिता सायलीसोबत इंटरॅक्शन करत तिच्याकडून पॅटीस घेण्याचा प्रयत्न करत असते. ज्या वेळेला अस्मिता पॅटीस खात असते सायली आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता तिच्या प्लेटमधून आपल्या प्लेटमध्ये पॅटीस घेते आणि अर्जुन दार उघडतो. तोपर्यंत प्रिया सांगते, घेतलंस ना, निघ चल इथून, तुझं काय इथे काम आहे, असं म्हणत प्रिया आता सायलीला तिकडून जायला सांगते. हे सगळं चालू असताना मग आता सायली निघून जाते आणि अर्जुन बाहेर येतो. अर्जुन बाहेर आल्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, कोण होतं आता इथे. यावरती प्रिया म्हणते, कोण असणार आहे, आम्हीच आहोत ना. यावरती अस्मिता सांगते, तुझं काय चाललंय, पण तू चल ना, तू लवकरात लवकर चल. आम्हाला तुझ्याशिवाय कशी काय हळदीचं हे होणार आहे, म्हणजे आपल्याला संगीत सेरेमनी करायचं आहे आणि लग्नाचा हा सगळा विधी हे करायच्या ऐवजी तू इथे काय बसलेला आहेस, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तू चल बरं. असं म्हणत मग मात्र आता इकडे ती अस्मिता इकडे अर्जुनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. ज्या वेळेला अस्मिता अर्जुनला बाहेर काढत असते त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुनला सांगत असतो, नाही मी येईन नंतर, आत्ता सध्या मला यायचं नाही आहे, असं म्हणत तो प्रियाच्या तोंडावरती दार लावून टाकतो. प्रियाच्या तोंडावरती दार लावून टाकल्यावरती आता इकडे प्रिया अस्मिताला समजावते, अगं जाऊ दे, आत्ता सध्या आपण या गोष्टीचा इतका विचार करायला नको आहे. कसं आहे ना, जे काही चाललं आहे ना त्याच्यामध्ये अर्जुनची चुकी नाही आहे. म्हणजे आत्ता मी तुमच्या घरी आले किंवा आपल्या घरी आले ना की सगळं सगळं ठीक होईल आणि काही काळजी करू नकोस. सगळ्या गोष्टी नीट झाल्या ना की मी आपल्या घरी सुखरूप येईन आणि त्याच वेळेला अर्जुन मला स्वीकारेल. इकडे तोपर्यंत पार्थ आता ब्रोच घेऊन उभा असतो. त्यावेळेला इकडे जीवा येतो आणि हे ब्रोच माझ्यासाठी आणलेस का, असं म्हणत पार्थला चिडवायला लागतो. पार्थ म्हणतो, मला वेळ लागले का तुझ्यासाठी हे ब्रोच आणायला, तुझ्यासाठी का हे ब्रोच आणेन मी. यावरती मग आता जीवा म्हणतो, मग कुणासाठी आणलेस, नंदिनीसाठी ना, मग नंदिनीसाठी आणलेलं ब्रोच आत्ताच्या आत्ता तिला नेऊन दे, नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता तुला पूर्णपणे लग्न होऊन जाईल, सगळं होऊन जाईल, तरी तुला या सगळ्यामध्ये हे ब्रोच देता येणार नाही आहे. म्हणून एक काम कर, आत्ताच्या आत्ता हे ब्रोच दे, आणि तो नंदिनीच्या खोलीमध्ये त्याला ढकलतो. त्यावेळेला नंदिनीच्या खोलीमध्ये पार्थ येतो आणि नंदिनीला सांगायला लागतो, तुमच्यासाठी मी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे. त्यावरती नंदिनी सांगते, काय आहे. मग पार्थ ते ब्रोच काढतो आणि आता तो नंदीला सांगतो, मी तुमच्या केसात हे ब्रोच लावू का. तोपर्यंत इकडे शांता खूप अस्वस्थ असते. मालिनी येते आणि मालिनी सांगायला लागते, हे बघा, काळजी करू नका, तुमची लेक आमच्या घरी सुखात राहणार आहे. त्यावरती आता इकडे शांता सांगते, नाही हो, त्याची मला काही काळजी नाही आहे, माझी लेक तुमच्या घरी सुखातच राहील. पण पण मला एका गोष्टीची काळजी वाटते आणि ते म्हणजे ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टींची. म्हणजे बघा ना, नंदिनी माझ्याकडे राहायची, तिला मी सगळ्या पद्धतीने सगळं समजावून सांगायचे, तिला वरण भात, तिला दमून आली की तिचं पाय दाबणं, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी करायचे ना त्या छोट्या छोट्या गोष्टी आता तिच्यासाठी मी करू शकणार नाही आहे. या गोष्टीचं मला आता वाईट वाटते. त्यावरती आता इकडे मालिनी सांगायला लागते, अहो, तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलीसाठी जे काही करायचात ना ते सगळं सगळं आता मी तिच्यासाठी करणार आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका, मी तिच्यासाठी सगळं सगळं करेन, असं म्हणत ती आता तिला समजवत असते. त्याच वेळेला जोड्या ह्या स्वर्गातच बनतात. काहीही झालं तरीसुद्धा या जोड्यांच्या बाबतीत आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो जोड्यांच्या बाबतीतला निर्णय हा फक्त आणि फक्त वरतीच होतो. त्यावरती प्रतिमा सांगायला, म्हणजे ह्या जोड्या आहेत ना या स्वर्गातच बनतात आणि ह्या बनलेल्या जोड्या कुणीही तोडू शकत नाही, असं म्हणत ती आता अर्जुनकडे पाहते. आणि तन्वी ही अर्जुनसाठी कधीही योग्य चॉईस आहे हे प्रतिमाला वाटलेलंच नसतं आणि त्यामुळे प्रतिमा हे सगळं बोलत असते. हे सगळं चालू असताना आता मात्र प्रियाची तयारी चालू असते आणि आता कल्पनासुद्धा प्रतिमाकडे पाहते आणि नाही ग प्रतिमा, आपल्या अर्जुन आणि तन्वी या दोघांची जोडी आता खूपच छान आहे, काही काळजी करू नको, सगळं सगळं काही ठीक होणार आहे, असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता तिला समजवते. हे सगळं चालू
प्रतिमाच्या मनात फक्त सायलीचा विचार असतो. कल्पना तिला समजवत असते. तोपर्यंत आता तिकडे जीवा येतो आणि दादा, झाला का तुमचा रोमॅन्स? चला आपल्याला खाली जायचंय. तोपर्यंत तिकडे आलेली असते ती म्हणजे काव्या. काव्याला पाहिल्यावरती जीवा खूप एक्सायटेड होतो आणि तो धावत पळत तिच्याकडे जायला लागतो आणि काव्याबरोबर रोमॅन्स करायला लागतो. काव्या चिडते आणि आता ती सांगते, काय चाललंय तुझं? असं म्हणत ती आता जीवाला रागे भरत असते. इकडे आता प्रिया सांगत असते, काय ग रम्या, तुला काहीच करत नाहीये का? म्हणजे हे लग्न होईपर्यंत निवांतपणे तू हे लग्न बघत बसणार आहेस का? यावरती रम्या म्हणते, नाही ग, पण काय करू? म्हणजे मला काय करू खरंच कळत नाहीये. मी कशा पद्धतीने हिला या संगीत सोहळ्यापासून लांब ठेवू? यावरती प्रिया सांगते, अगं स्वतःचं डोकं चालव ना. स्वतःचं डोकं चालवल्याशिवाय तुला काही करताच येणार नाहीये. म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, ती न या संगीत सोहळ्याला बाहेर आलीच नाही पाहिजे. बघ आता संगीत सोहळा सुरू होईल, त्या संगीत सोहळ्याला ती कशी बाहेर येणार नाही याची काळजी तू घे. यावरती मग आता रम्या सांगायला लागते, मला अशी एक योजना सुचले ना, की माझ्यासोबत काय तर ती बाकी कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही अशी मी योजना करते. असं म्हणत रम्या आता नंदिनीचं ब्लाऊज फाडून तिला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर उगाचच एम्बॅरेस फील करण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत आता इकडे नंदिनी खाली आलेली असताना सगळेजण तिला सांगायला लागतात, नंदिनी, आता तुझा डान्स परफॉर्मन्स होणार आहे. मग त्या डान्स परफॉर्मन्ससाठी तू छानपैकी साडी चेंज करून ये. नंदिनी आणि पार्थ हे दोघंजण चेंज करणार असतात आणि सगळ्यात महत्त्वाची घटना घडणार असते, ते म्हणजे या दोघांच्या कपल डान्सची थीम असणार असते. ती म्हणजे कपल डान्सची थीम असणार असते आणि त्यामध्ये दुपट्टा मेन असतो. या दुपट्ट्यामुळे आता सायली अर्जुनच्या जवळ जाणार असते. इकडे छानपैकी डान्स परफॉर्मन्स सुरू होतात आणि या डान्स परफॉर्मन्समध्ये आता इकडे पार्थचे आई बाबा डान्स करणार. त्यानंतर अर्जुनचे म्हणजेच आता आपली प्रतिमा आणि कल्पना आणि प्रताप डान्स करणार असतात. ही डान्स थीम असते. त्यानंतर कपल डान्स होणार असतो आणि या डान्समध्ये आता खऱ्या अर्थाने जो जबरदस्त धमाका सायली घडवणार असते तो पाहणं मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे महा एपिसोड भाग 3 आणि 4 हे सुद्धा जास्त इंटरेस्टिंग आहेत. नीट पहा.